मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे घरकुल मंजूर झालेले आहे, तुमच्या गावातील घरकुल यादी कसं डाउनलोड करायचं, कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती येऊन तुम्ही पाहू शकता PMAYG ग्रामीण असं टाईप करून सर्च करून घ्यायचं आणि सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे पहिलीच लिंक आहे. या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे गुणिले चिन्ह आहे, कट करून घ्यायचं आहे. कट केल्याच्यानंतर इथे आवाज शॉपमध्ये रिपोर्ट आहे, 2 नंबरचा ऑप्शन रिपोर्टवरती क्लिक करायचा आहे. प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय सोशल ऑडिटमध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशनचा ऑप्शन आहे. सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे ऑल स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी जिल्हा सिलेक्ट करून घेतो. मित्रांनो, इथे पाहू शकता संपूर्ण सिलेक्शन फिल्टरमध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही आपलं राज्य, त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट, त्यानंतर आपला तालुका, त्यानंतर गाव, त्यानंतर फायनान्शियल इयर आणि त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे संपूर्ण सिलेक्ट झाल्याच्यानंतर हा कॅप्चा तुम्हाला येणारं उत्तर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे. सिंपली सबमिट करून घ्यायचं आहे. मी सबमिट करून घेतो आहे. आता सबमिट केल्याच्यानंतर तुम्ही जी ग्रामपंचायत म्हणजे तुम्ही तुमच्या गावचं जे नाव सिलेक्ट केलेलं आहे त्या गावातील फायनान्शियल इयरमध्ये जो तुम्ही फायनान्शियल इयर सिलेक्ट केलेला आहे त्या फायनान्शियल इयरमध्ये कुणाकुणाला घरकुल मिळालेलं आहे त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जातील. तर सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे पाहू शकता त्या सर्वांची नावे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जो फायनान्शियल इयर तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्या फायनान्शियल इयरचे. तर अशा प्रकारे इथून खाली यायचं आहे. इथे भरपूर नावं आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. जर तुम्ही हा मोबाईलवरून प्रयत्न करत असाल तर मोबाईलवरती हे असं ड्रॉपडाऊन होत नाही आहे मित्रांनो. हे डेस्कटॉप मोडवरतीच ओपन होतं. अशा प्रकारे तुम्हाला करता येतं. तर तुम्हाला जर हे नावे जर क्लिअरली हे खालचे नावे दिसत नसतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी एक ऑप्शन इथे पाहू शकताय. डाउनलोड PDFचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे सिंपली डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कम्प्युटरवरून करत असाल तरीसुद्धा करा आणि मोबाईलवरून तुम्ही जर पाहत असाल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमची PDF फाईल तुमच्या गावामध्ये ज्यांना ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांची PDF डाउनलोड होईल. सिंपली इथे पाहू शकताय डाउनलोड झालेलं आहे. ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकताय तुमच्या गावामध्ये कुणाकुणाला फायनान्शियल इयर वाईज घरकुल मिळालेलं आहे त्या सर्वांची नावे, त्या सर्वांची PDF तुम्हाला इथे दिसणार आहे. या PDFमध्ये त्या सर्वांची नावे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी नाव, बेनिफिशरी फायनान्शियल इयर दाखवलं जाईल, कॅटेगरी दाखवलं जाईल, त्यानंतर नरेगा जॉब कार्ड नंबर दाखवला जाईल, त्यानंतर हाऊस स्टेटस, किती हप्ते जमा झालेले आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला या PDFमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही फेसबुकवरून व्हिडिओ पाहत असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या फेसबुकवरती सुद्धा येत आहेत. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.